खाड़ी देशों में चल रहे युद्ध के हालातों के कारण देश में गैस और ईंधन की किल्लत जारी है। ऐसे में कई होटल मालिक अपने व्यवसाय बंद करने पर मजबूर है। लेकिन भंडारा जिले के लाखनी शहर के व्यवसायी विक्रम रोड़े ने गुड़ी पाड़वा के मौके पर होटल व्यवसाय शुरू कर कर्मचारियों और ग्राहकों के लिए एक सकारात्मक पहल की। सिलेंडर की कमी के बावजूद उन्होंने वैकल्पिक व्यवस्था के साथ होटल संचालित करना सुनिश्चित किया है। तर आम्हाला माहिती नव्हतं की अशा प्रकारची परिस्थिती सुद्धा निर्माण होईल की ज्यामुळे आपल्याला सिलेंडर मिळणार नाही किंवा कोणताही सिलेंडरशी रिलेटेड जे आहे ते आपल्याला मिळणार नाही। या युद्धाचा परिणाम खूप वाईट आहे हे आपल्याला दिसून आलं आहे। मग ते ऑइल रिसोर्सेस असो किंवा गॅस असो, तर आम्ही पर्याय व्यवस्था म्हणून माझ्याकडे काही मोठे गॅस आहेत आणि काही छोटे सिलेंडर आहेत, ते सुद्धा आपण इथे व्यवस्था केलेली आहे। आणि दुसरी व्यवस्था अशी आहे की कोळशावर चालणारे शेगडे सुद्धा आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्याची सुद्धा व्यवस्था आपण केलेली आहे। आणि इंडक्शन सुद्धा अवेलेबल आहे मार्केटमध्ये, त्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। तर माझ्याकडे पर्याय म्हणून मी एक उद्योजक म्हणून माझ्याकडे भरपूर व्यवसाय आहेत, माझं केबल नेटवर्क आहे। पण आज इथे या हॉटेल व्यवसायावर चालणारे आमचे कुक आहेत, वेटर आहेत, त्यांना सुद्धा कुठे ना कुठे या युद्धामुळं खूप वाईट परिस्थिती त्यांची झालेली आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आमचे पार्टनर आणि मी निर्णय घेतला की नाही, आपण सगळ्या गोष्टी पर्याय म्हणून उपलब्ध करून त्या सगळ्यांसाठी आपण एक सोय करून दिली पाहिजे।